माझं गाव बदलत आहे. चैतन्य तांडा. चैतन्य तांडा हे एक डासमुक्त गाव आहे. भूजल अभियान 2020 मध्ये पहिलं बक्षीस या गावाने पटकावलं आहे. 2022 मध्ये हगणदारी मुक्त गाव म्हणूनही या गावाने पुरस्कार प्राप्त केला आहे. मोती माता मंदिर आणि करगाव यात्रा हे या गावाचे प्रसिद्ध वैशिष्ट्य आहे. हातमजुरी हे गावकऱ्यांचे प्रमुख साधन असून शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे. येथील शाळा डिजिटल तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, ज्यामुळे शिक्षणाची पातळी उंचावली आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या दूरदृष्टी आणि नियोजनातून विविध विकास कामांच्या माध्यमातून गावाचा कायापालट होत आहे. जय शिवालाल. राहणार करगाव, तांडा नंबर 4, चैतन्य तांडा. या तांड्यामध्ये मंगेश दादा असं काम केलेलं आहे. रोड, गटारी, आपला गट्टू हे सगळं काही एकदम डांबरी, सगळं काहीतरी एकदम क्लिअर केलेलं आहे. आम्ही त्या मंगेश दादाच्या पाठीमागे आहे, तरी ते दादानी काही टेन्शन घ्यायचं नाही. चैतन्य तांडा क्रमांक 4 येथे 25 लाख रुपये खर्चून सेवालाल भवन बांधण्यात आले आहे. व्यायाम शाळेसाठी 7 लाख रुपयांची तरतूद केली गेली असून काम पूर्ण झाले आहे. संगम गार्डन समोर दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा 5 लाख रुपये खर्चून करण्यात आली आहे. पेवर ब्लॉक बसवण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी वापरला गेला आहे. चैतन्य तांडा क्रमांक 4 येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम फर्निचरसह 25 लाख रुपये खर्चून काम पूर्ण झाले आहे. डेरावर्डी, चैतन्य तांडा, करगाव, तरवाडे, बहाळ रस्त्याच्या सुधारणा कामासाठी 12 कोटी रुपयांचा प्रकल्प मार्गी लागत आहे. चैतन्य तांडा पाणी पुरवठा योजना 94.12 लाख रुपये खर्चून प्रगतीपथावर आहे. चैतन्य तांड्यातील पेवर ब्लॉक बसवण्यासाठी 15 लाख रुपये मंजूर झाले आहेत. आमदार निधीतून शाळा डिजिटल करण्यासाठी 5 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. तांड्यातील रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी 10 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच चैतन्य तांड्यातील रस्ता सुधारणा आणि इतर संबंधित कामांसाठीही 10 लाख रुपयांची तरतूद केली गेली आहे. आमच्या गावात खूप मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे मंगेशदादांनी दिलेली आहेत. शेवालाल भवन, ग्रामपंचायत, प्युअर ब्लॉक, तसेच रस्त्यावरचे पथदिवे, पाण्याची टाकी असे विविध विकास कामे मंगेशदादांनी आम्हाला आमच्या गावाला दिलेले आहे. त्याबद्दल मी मंगेशदादाचे खूप खूप आभारी मानते. येणाऱ्या काळात आम्ही 100% लोक मंगेशदादाच्या पाठीशी राहू. ही सर्व विकास कामे मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत, तसेच प्रगतीपथावर आहेत. आमच्या गावाचे प्रत्येक नागरिक आमदार महोदयचं खूप खूप ऋणी आहे आणि मंगेशदादा सारखा आमदार आम्हाला म्हणजे माझ्या आता 40 वय चालू आहे, 40 रनिंग चालू आहे. या 40 रनिंगमध्ये मी असं कधीच पाहिलं नाही. एवढं अफाट निधी देणारा, एवढा अफाट काम करणारा माणूस आम्ही पहिल्यांदाच पाहिला, तो म्हणजेच मंगेशदादा चव्हाण. यांच्यासारखा आमदार होणं अशक्य आहे. म्हणून आम्ही सगळ्या गावाच्या वतीने त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो. म्हणूनच गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिर से. शेतकऱ्यांचा खरा मित्र